तर कालच्या लेक्चर मध्ये we did till image formation by convex lens. त्याच्यामध्ये आपण पहिले 4 केस डिस्कस केले होते. when the object was at infinity, when the object was beyond center of curvature, next at center of curvature between C and F, आणि at focus आणि between pole and focus वाक्य होतं optical center and focus, right? That we'll discuss now. When the object is at focus किंवा we can say F1, झाली आपली लेन्स, प्रिन्सिपल ॲक्सिस, this is F1 C1 and F1 F2 C2. ऑब्जेक्ट आहे आपला आता फोकस वरती. तर सगळ्यात पहिले वापरणार फर्स्ट लॉ. इन द incident ray is parallel to principal axis, the refracted ray will pass through the focus. And when the when the light ray passes through optical center, it passes undeviated. इथून चेंज करावं लागेल का? तर ऑब्जेक्ट कुठे आता, इमेज कुठे फॉर्म होती आपली? ॲट इन्फिनिटी. नेचर कसं असेल? इट विल बी रियल अँड इन्व्हर्टेड अँड हायली मॅग्निफाईड. त्याच्यानंतरचा केस होता आपला बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर. ज्यांनी काल बनवले नाही आहेत ते आज बनवून घ्या. तर काय होईल आता इथे? फर्स्ट when the incident ray is parallel to principal axis, त्याच्यानंतर काय होईल? it will pass through focus. And another one, if it passes through center of curvature, it goes undeviated. आता तुम्ही बघू शकता इकडे हे दूर दूर चाललेत. त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला? we'll have to extend it behind the lens. आणि इकडनं इमेज कुठे फॉर्म झाली? ऑन द सेम साइड ऑफ द लेन्स. आता ह्या इमेज जी फॉर्म होती ऑन द सेम साइड ऑफ द लेन्स, तर याच्यामध्ये असं नसतं की इट विल फॉर्म बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस और बिटवीन पोल फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर. असं काही नसतं. there is no any condition, no such condition that it will be formed at this position or that position if it is forming on the same side of the object with respect to the lens. आपण कसं बघतोय आता इथे, if it is getting formed at infinity, इकडे पोल आणि फोकस फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये झाली, सेंटर ऑफ कर्वेचरच्या मागे झाली. तसं इथे काही नसते. ऑन द सेम साइड तर कहीं पे भी हो सकती है.
on same side of the लेन्स. जेव्हा सेम साइडला फॉर्म होणार लेन्सच्या रिस्पेक्ट मध्ये आपलं इमेज, तर याचा अर्थ कशी असणार आहे ती? इट्स नेचर विल बी व्हर्च्युअल अँड इरेक्ट ई. अँड साइज कशी असेल? it will be magnified. आता हे दोन केसेस झाल्याच्या नंतर विल हॅव इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह लेन्स. बनवले ना सगळ्यांनी? सगळ्यात पहिली केस काय असणार तर इथे आपले when the object is at infinity. जसं आपण कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये बघितलं तर लास्ट टाइम त्याच्यामध्ये दोन केस होते, ऍट इन्फिनिटी अँड बिटवीन इन्फिनिटी अँड पोल, म्हणजेच काय ऍट अ फायनाइट डिस्टन्स. सेम इथे पण दोन केसेस असणार आहेत आपल्याकडे. यार यात आपली C1, F1 and F2 C. The first lawच्या हिशोबाने when the rays are parallel to the principal axis the refracted ray will pass through the focus. तर आता फोकस याचा कुठला असणार आहे तर F1 आणि F1 साठी आता रिफ्रॅक्टेड रे कशी जाईल? यहाँ से in this direction. असं. तर आता इथे इमेज कुठे फॉर्म होतीये? ऍट F1. आता तुम्हाला कळतं मी आता F1 F2 काय लिहित होतो तर F2 जे होते ते सगळे राईट साइडला आहे आणि F1 जे आहे ते सगळे लेफ्ट साइडला आहे. तर आपण जेव्हा आता इथे F1 लिहिणार त्याचा अर्थ काय होतोय? ऑब्जेक्ट इमेज विल ऑलवेज बी फॉर्मड ऑन द लेफ्ट साइड ऑफ द लेन्स. सो इमेज इज ऍट F1. आता सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट आहे का विथ रिस्पेक्ट टू लेन्स? म्हणजेच काय आहे आता? It will be virtual and erect. And what will be the size? It will be highly diminished. आता याचा पुढची जी रे डायग्राम आहे that I expect you to draw. ठीक है? So it will be between between optical center and
इन्फिनिटी म्हणजेच काय? एनी फायनाइट डिस्टन्स. किंवा हे ना लिहिता बिटवीन ऑप्टिकल फोकस, ऑप्टिकल सेंटर एंड इन्फिनिटी यू कैन डायरेक्टली राइट फाइनाइट डिस्टेंस. अगर लिखना हो तो लिख सकते हो दोनों भी, नो ऑफेंस. कुठे ठेवायचं ऑब्जेक्ट? आप बताओ. हाँ, अरे सांगा कुठे ठेवायचं? फायनाइट डिस्टन्स बियॉन्ड सी, बिटवीन सी एंड एफ, ॲट सी, ॲट एफ, ॲट सी. ओके, सी पे रहा. फायनाइट डिस्टन्स है तो अब बनाओ. काय बनणार सगळ्यात पहिली? फर्स्ट ऑफ ऑल ऑलवेज ट्राय टू यूज द फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ मध्ये काय आहे? when the incident ray is parallel to the principal axis the refracted ray will pass through the focus. या केस मध्ये जर फोकस कुठे आहे? अरे इसका फोकस कौन सी साइड पे है? लेफ्ट साइड ला. करा मग. अरे तू इतके सगळे काढले का? बनवा. काय होईल? आहे का पेनानेच बनवले डायरेक्ट आपण. आता आणि ते इकडे येणार आहे का? इथून इकडे गेले, इकडे कसं काय वापस? डायव्हर्ज व्हायला पाहिजे ना. अरे इज दिस अ मिरर? ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. बघा काय काय होईल? सगळ्यात पहिले लॉ, when the incident ray is parallel to principal axis the refracted ray will pass through focus. तर फोकस मधनं कसं पास होईल? याचा फोकस कुठे असतोय? तर F1 मध्ये. आणि यहाँ से कैसे जाएगा? डायव्हर्ज, राइट. त्याच्यानंतर जर मी आता सेकंड लॉ मध्ये काय केलेलं होतं आपण की अगर यहाँ से आएगा तो इसमें से जाएगा, पण तसं आहे का? नाही. तर वी विल डू इट्स, जर त्याला ऑप्टिकल सेंटर मधनं पास केलं तर इट गोज अनडेविएटेड. आता हे दोन मीट होत आहेत का इकडे कुठे? नाही. तर वेर दे विल मीट ऑन द सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट and the image will be formed at this place. Means where? Between optical center and F1. The image will be formed between optical center and F1. मग आता याचं नेचर कसं असेल? सेम साइडला फॉर्म होतोय ऑब्जेक्टच्या, म्हणजेच काय? वर्च्युअल अँड इरेक्ट. आणि साइज इट इज डिमिनिश्ड. समजले काय केलंय? तर फक्त लाईन ही माझी थोडीशी वाकडी तिकडी झाली, थोडीशी तुम्ही सरळ बनवा. ओके. आता लास्ट याच्यामध्ये जेव्हा व्हेन वी वर स्टडिंग अबाउट
मिरर. त्याच्यानंतर काय केलं होतं आपण, चेक करा आणि काय लिहिलेलं आहे ते वाचा एकदा. आणि त्याच्या बेसिस वरती आता आपण इथे काय लिहू शकतो, वो भी बताना है आपको. आणि ते असू दे, आता ते नको खोडू, दुसऱ्या पेजवर लिहि. काय काय लिहिलंय, दिस कंपॅरिझन. काय काय लिहिलंय आपण, a concave mirror is capable of forming a real as well as virtual image while convex mirror can only form a virtual image. तर मग आता इथे सांगा बरं, इथे काय लिहिणार आपण, कॉन्वेक्स आणि कॉन्केव्हचं काय करायचं, अल्टिपल्टी. लिखो फिर. आणि मिररच्या ऐवजी काय लिहिणार यावेळेस, लेन्स. नाही तर पुन्हा कळालं की मिररच लिहित आहे, असं नका करू. वी आर स्टडिंग अबाउट लेन्स नाव. काय लिहिणार त्याच्यामध्ये, अ कॉन्वेक्स लेन्स. लास्ट टाइम काय होतं, कॉन्केव्ह मिरर. आता इथे काय येणार आहे, अ कॉन्वेक्स लेन्स. A convex lens is capable of forming a real as well as a virtual image. वाईल आपण मागच्या वेळेस कसं लिहिलं होतं, वाईल करून खालच्या लाईन वरती कंपॅरिझन साठी. सो सेम इथे पण कंपॅरिझन करायसाठी खालच्या लाईन वरती नेक्स्ट सेंटेन्स सुरू करा आणि त्याच्यामध्ये लिहा काय, while a concave lens is capable of forming only virtual image. लिहिलंय. अरे हो गया. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट काय लिहिलंय आपण, वाचा काय आहे का, आणि मग बाकीचं कधी लिहिणार आहे, मग मी काढून देऊ का. हा, इन concave mirror image is never formed between pole and focus, while in convex mirror image is always formed between pole and focus or on focus. तर आता इथे इथे काय होणार आहे, a convex lens never forms an image between optical center and. आता इथे F1 F2 वापरावं लागणार आहे, कारण तिकडे फक्त काय होतं, एकच फोकस होता. काय लिहिलंय, कॉन्वेक्स लेन्स नेव्हर फॉर्म्स अन इमेज बिटवीन. कशाच्या मध्ये फॉर्म नाही झालेली आपली इमेज, बिटवीन F1 आहे का, त्याचा फोकस कुठे असतं, कॉन्वेक्स लेन्सचं फोकस कुठे असतं, राईट हँड साइडला असतंय नेहमी. सो इट विल बी बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड F2. त्याच्यासाठी आता कळतंय F1 F2 काय लिहिलंय, तर आपण अभी समझ में आ रहा है. लिहिलंय. मग खालच्या लाईन वरती व्हाईल. व्हाईल इथे काय लिहिणार आहे आता, while a concave lens always forms, while a concave lens always forms image between
बिटवीन काय, आता इथे काय येणार, F1 अँड ऑप्टिकल सेंटर. थर्ड पॉइंट काय लिहिलं होतं आपण, हा. आता रिअल इमेज तेव्हा काय लिहिलं आपण, रिअल इमेज इज ऑलवेज फॉर्म्ड बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस. इथे पण बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस फॉर्म झाली आहे का, बघा चेक करा सगळे, कुठे वरती झाली असेल तर चुकून, नाही ना. तो उसमें लिखो, काय लिहिणार, रियल इमेज इज ऑलवेज फॉर्म्ड बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस. Real image is always formed below the principal axis. But आता बट इथे एक ट्विस्ट काय होता आपल्यासाठी रिअल इमेज बद्दल. लास्ट केस मध्ये व्हेन वी वर स्टडिंग अबाउट द मिरर्स, रिअल इमेज कुठे फॉर्म होत होती, ऑन द सेम साइड ऑफ द मिरर. बट इन दिस केस इट विल बी फॉर्म्ड ऑन द, but formed on the, लिहा पुढे, but formed on the other side of the lens. of the lens. आणि आपण मॅग्निफिकेशनचा पण एक पॉइंट लिहिलाय त्याच्यामध्ये. आता इथे H1 H2 तर सेम राहणार आहे, फक्त इथे चेंज काय झाले, मिरर साठी जेव्हा रिअल इमेज फॉर्म झाली होती ती सेम साइड वरती होती, पण इथे रिअल इमेज अपोजिट साइड वरती आहे, व्हर्च्युअल इमेज सेम साइड वरती आहे. बरोबर आहे का. मॅग्निफिकेशन साठी काय पॉइंट लिहिला आपण, हा इथे पण तेच राहील. सो आता तोच पॉइंट वापस रिपीट करण्यात काय अडचण नाही, तो पॉइंट ऑलरेडी लिहिलाय आपण, आणि आपल्या न्यूमेरिकल्स मध्ये पण त्याचं रिव्हिजन होऊनच जाईल, सो तो नका लिहू. वाईल, वाईल, वाईल साठी लिहा सेकंड लाईन वरती वाईल. काय होईल आता वाईल मध्ये काय लिहिणार आहे, व्हर्च्युअल इमेज इज ऑलवेज फॉर्म्ड अबाउट द प्रिन्सिपल ऍक्सिस. While virtual image is always formed above the principal axis, but इथे काय होणार, on the same side of the lens. आणि आता न्यूमरिकल्स मध्ये जे आपण अगोदर लिहिलेलं होतं साइन कन्व्हेन्शन कसं होतं, तर की राईट साइडला ऑल नंबरिंग विल बी पॉझिटिव्ह, लेफ्ट साइडला निगेटिव्ह असणार, वरती कसं असणार, इट विल बी ऑल पॉझिटिव्ह आणि खाली सगळं निगेटिव्ह असणार. इथे पण सगळं सेम असणार आहे, काहीही चेंज होणार नाही फक्त. आणि हा ऑब्जेक्ट आपण तिकडे कुठे ठेवला होता, ऑन द लेफ्ट हँड साइड. सो इथे सुद्धा आपला ऑब्जेक्ट प्रत्येक केस मध्ये इट विल बी ऑन द लेफ्ट हँड साइड ओनली. आणि आणखीन एक पॉइंट नोटीस करा की लास्ट टाइम कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह होती की निगेटिव्ह होती, चेक करो, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, इट वॉज निगेटिव्ह. इथे सुद्धा निगेटिव्ह येते का. आणि कॉन्व्हेक्स मिररची कशी होती, इट वॉज पॉझिटिव्ह, इथे सुद्धा पॉझिटिव्ह आली आहे का ऑन द राइट हँड साइड. सो फोकल लेंथ मध्ये काही चेंज होणार आहे का, जो पॉझिटिव्ह है वो पॉझिटिव्ह ही रहेगा, जो निगेटिव्ह है वो निगेटिव्ह ही रहेगा. आणखीन सिमिलरिटी काय असणार आहे की ऑब्जेक्ट विल बी ऑलवेज प्लेस्ड ऑन द
लेफ्ट हँड साइड, म्हणजे ऑब्जेक्टचं जे पण डिस्टन्स घेणार आहे दॅट विल ऑलवेज बी निगेटिव्ह. फोकल लेंथ पण तेच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लिहा आता लेंस फॉर्मूला. अपन आतापर्यंत काय बघितलं होतं? मिरर फॉर्मूला. अब हम देखेंगे लेंस फॉर्मूला. काय आहे लेंस फॉर्म्युला? मग 1/f is equals to 1/v minus 1/u. This is your lens formula. इथे f काय आहे? f is the focal length, v is the image distance and u is the object distance. तर याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं? आपण आतापर्यंत चेंज कसं कॅल्क्युलेट केलाय? फाइनल माइनस इनिशियल. इथे पण तेच होतंय का? फाइनल माइनस इनिशियल. सो बस यही याद रखना है हमेशा कि दरवेळेस काय होणार आहे? फाइनल माइनस इनिशियल. ओके, हे फक्त मी समजण्यासाठी लिहिलं होतं, बरं लिहायची गरज नाही. हे झाल्याच्या नंतर आपण आणखीन एक हे बघितलं होतं, दॅट वॉज. आणि लास्ट टाइम चेक करा आपण काय काय लिहिलंय याच्यानंतर. आय थिंक वी हॅव रिटन समथिंग. चेक करा, लिहिलंय काही? हाँ, ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑलवेज निगेटिव्ह, इमेज डिस्टन्स, फोकल लेंथ निगेटिव्ह फॉर, आणि बाकी सगळं तर सेमच आहे. लास्ट टाइम जे लिहिलंय तेच पॉइंट्स पुन्हा इथे रिपीट होणार आहे की यू विल बी द ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑलवेज निगेटिव्ह. स्वतः ते लिहायची गरज नाही. किंवा असं एक लाईन लिहिता, यू व्ही अँड एफ ऑल सेम एज लेंस फॉर्मूला, सॉरी मिरर फॉर्मूला. जैसे का लिखना होगा तो लिख सकते हो. काय कि यू वी एंड एफ आर सेम एज मिरर फॉर्मूला. एक लाइन अशी तुम्ही लिहून नंतर मैग्निफिकेशनची हेडिंग टाकू शकता. अगर किसी को लगता है कि मैं भूल जाऊंगा, मेरा भूला हो जाएगा, तो लिख सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं. कि नोट्स तुम्हारे हैं, सब अपने अपने हिसाब से बनाएंगे. मैग्निफिकेशन लास्ट टाइम कसं लिहिलंय आपण? m इज इक्वल्स टू माइनस v बाय u. तर आता इथे इट विल नॉट बी माइनस, इट विल बी सिम्पली v अपॉन u. आणि आणखीन काय लिहिलंय आपण? इमेज अपॉन ऑब्जेक्ट लिहिलंय की ऑब्जेक्ट अपॉन इमेज लिहिलंय? इट इज इमेज अपॉन ऑब्जेक्ट. मग इथे काय असेल? इथे ऑब्जेक्ट अपॉन इमेज होईल का? इथे पण तेच राहील. इट विल बी इमेज, फक्त कॅपिटल आय लिहू शकता, इमेज अपॉन ऑब्जेक्ट अँड दॅट इज h2 अपॉन h1. इथे 2 आणि 1च का लिहिलंय? 1 आणि 2 का नाही? इमेज नंतर फॉर्म झाली आहे ना, सो सेकंड आहे इमेज, पहिले ऑब्जेक्ट आहे ना. सो ऑब्जेक्ट कम्स फर्स्ट अँड इमेज कम्स सेकंड. असं नाही की फक्त फॉर्म्युला दिला h2 अपॉन h1 म्हणून तोच लिहितोय. अरे पण h2 अपॉन h1च का लिहिलं? वाय नॉट h1 अपॉन h2? तर
ते पण समजून घ्या की फक्त लिहायचंय म्हणून चला नाही. तर आता सेम जर if m is positive, if m is positive, image formed is कशी आहे? इट इज ऑलवेज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आणि इफ m is negative तर image formed is always real and inverted. If mod of m is less than 1 तर it is diminished. And if mod of m is greater than 1 तर enlarged. बाकी काहीही चेंज होणार नाहीये, फक्त इथे एक मायनस साइनचा चेंज झालेला आहे. मिरर फॉर्म्युला मध्ये 1/v प्लस 1/u होतं, इथे 1/v मायनस 1/u आहे. आणि इथे जो जर मायनस आला तर इथे प्लस होणार, आणि इथे जर प्लस आला तर इथे मायनस होणार. एवढाच फरक दिसतोय तुम्हाला. बाकी तिकडे पण h2 अपॉन h1 होतं, इकडे पण इमेज अपॉन ऑब्जेक्टच होतं. बाकी काहीही फरक नाही. तिकडे जर m पॉझिटिव्ह यायचं तर आपलं इमेज वॉज ऑल्सो व्हर्च्युअल, इथे सुद्धा व्हर्च्युअलच असणार. इकडे जर m निगेटिव्ह आलं तर इमेज विल बी रिअल ओनली. बाकी काहीही चेंज नाही. इथे पण एक जर तुम्हाला वाटत असेल तर यू कॅन राईट वन लाईन दॅट ऑल प्रॉपर्टीज ऑफ मॅग्निफिकेशन आर सेम एज दॅट ऑफ मिरर फॉर्मूला. अगर लिखना हो तो लिख सकते हो. क्या लेना? ऑल प्रॉपर्टीज ऑफ मैग्निफिकेशन आर सेम एज दैट ऑफ मिरर फॉर्मूला. So we'll not repeat that and we'll directly jump on to the numericals. लिखो, क्वेश्चन लिखो. आणि हे सगळं तुम्ही 10वीला करून आलेत, पेपर मध्ये सोडून आलेत. सोडवलंय ना की सोडून आलेत? सोडवून आलेत ना. क्वेश्चन लिहा. an object of height किती ठेवायची? सांगा पटकन. हा 10 नाही ना, काहीतरी फॅन्सी नंबर घ्या ना. 15 घ्या. काय याचं 15 सेंटीमीटर इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ ए. प्रश्न सोपा ठेवायचा की अवघड करायचं? नाही, पहिले सोपं तर करू द्या ना. पहिले लगेच अवघड, लगेच मोठं पाहिजे आपल्याला ना. तर इन फ्रंट ऑफ अ convex lens, in front of a convex lens at a distance of कितने ठेवायचं डिस्टेंस तुम बताओ. हाँ 25 सेंटीमीटर विथ फोकल लेंथ किती ठेवायची फोकल लेंथ बताओ. अजून अवघड करायचं का? किती ठेवायचं? विल कीप 10 सेंटीमीटर. लिहा 10 सेंटीमीटर. करा आता. अशी काही जादू नाही बरं तुमच्याकडनं प्रश्न असं नंबर गोळा करायचे आणि काहीतरी भारी नंबर काढायचा, असं काही नाही आहे. इट्स जस्ट यू. असं जादूगर तुम्ही एक नंबर मनात धरा, असं काही नाही सुरू आपलं. तर काय काय दिलेलं आहे? ऑब्जेक्ट फाइंड काय काय करणार आहे पण तुम्ही? हाँ वो तो सुनी नहीं लिया, सीधा सॉल्व करने लग गए. काय काय फाइंड करणार तुम्ही? काय काय दिले तुम्हाला? यू आर गिवन ऑब्जेक्ट डिस्टन्स, राइट. ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे आणि फोकल लेंथ दिलेली आहे अँड हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे? 15 सेंटीमीटर होती, राइट. फोकल लेंथ वॉज 10 and so you will find V, then H2 and और क्या है? नेचर एंड साइज. नहीं, त्याच्या अगोदर मैग्निफिकेशन येईल ना, उसके पहले मैग्निफिकेशन आएगा एंड देन नेचर एंड साइज.
आपल्याला काय काय दिलेलं आहे, वी आर गिवन यू एफ अँड H1. तर आपल्याला यू आणि एफ दिले, तर कॅन बी कॅल्क्युलेट व्ही हाऊ 1/f इज इक्वल्स टू 1/v मायनस 1/u. मी कसं लक्षात ठेवायला सांगितलं, फायनल मायनस इनिशियल, असं थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवू शकता. देन वी हॅव गॉट 1/v मीन्स आपल्याला 1/v येणार आहे, ते खालच्या लाईन वरती घेऊ आपण. 1/f मीन्स 1/10, आवाज नाही आता. 1/f मीन्स 1/10, 1/v आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, मायनस 1/u मीन्स मायनस 1/-25. राईट. आता हे काय होणार, या साईडला आल्याच्या नंतर विल गेट 1/v इज इक्वल्स टू 1/10 मायनस 1/25. साइन कळाली आहे, मायनस का आली तर इकडे. ज्याला नसन कळाली 10 मिनिटं काढायचे आणि ते विचार करायचा की का बरं आली, तर त्याला 10 मिनिटं नक्कीच लागणार. आता यांच्या दोघांचा एलसीएम काय येईल, HCF नाही विचारला मी, आय वाज LCM. इट विल बी 50 आणि इकडे येणार 5 माइनस 2. भाई अभी इतना फ्रैक्शन तो सॉल्व करते आना ही चाहिए हर किसी को, कि हे कसं आलंय. तर नसल येत तर एक एक स्टेप वाईज जा, हो येत राज नाही. सो 5 मायनस 2 किती होईल, 3/50. And then from here we get v equals to 50/3. So यह आया हमारा v. नहीं तो तुम्ही याला असं पण लिहू शकता की it will be 16.66. तर इथून आपल्याला काय समजून येतंय, ऑब्जेक्ट वॉज ऑन द लेफ्ट हँड साइड, इमेज इज ऑन द राइट हँड साइड. म्हणजेच इमेज कशी असणार आहे आपली, इथूनच कळून येतंय. बट फिर भी हम ऐसे दिखाएंगे नहीं कि हमें पता चल गया. ठीक है. त्याच्यानंतर वी हॅव मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर v/u. तर v किती होतं आपलं, 50/3 डिवाइडेड बाय u मीन्स किती, मायनस 25. किती येणार आहे मग आता, मायनस 2/3. सो मायनस 2/3. आता इथं दिस मैग्निफिकेशन यहां से तो आ गया, बट मैग्निफिकेशन इज इक्वल्स टू माइनस 2/3, दैट इज ऑल्सो इक्वल्स टू H2/H1. सो आपल्याला H1 दिलेला आहे, H1 इज 15 सेंटीमीटर. नाउ फ्रॉम हियर वी कैन कैलकुलेट H1 नाही सॉरी H2. H2 किती होईल आता, मायनस 30/3 म्हणजे किती झालं, -10. असं मग एक्झाम मध्ये का -30/3 आहे तो ऑप्शन मध्येच नाहीये असं सांगणार आहे का. अरे कॅल्क्युलेट करता येतं, बट एक्झाम मध्ये तुम्ही असे गडबड करता. H2 आला इथपर्यंत. देन नेक्स्ट आता मॅग्निफिकेशन निगेटिव्ह आहे म्हणजे काय, नेचर कसा असेल, नेचर इज रियल एंड इन्वर्टेड. उसके बाद में साइज, मॉड्यूलस ऑफ m इज लेस देन 1. म्हणजे याचा अर्थ काय, ऑब्जेक्ट साइज इज डिमिनिश्ड. ओके, समजलं नक्की काय केलंय. तर आता आणखीन एक क्वेश्चन घ्या. वेट अ मिनिट, पण थांबा. तर ये सही आया, ये किस हिसाब से,
हा, हेच बरोबर आहे, चुकीचं पण असू शकतं. आपण रे डायग्राम बनवली आहे. लेन्स कोणती होती आपली इथे? कॉन्वेक्स लेन्स, राईट. फोकल लेंथ किती दिली तुम्हाला? आता आपण काय लिहिलं? F1 मे और मे नॉट बी इक्वल्स टू F2, बरोबर असं लिहिलं ना. तर ये है हमारा F1. आपण या केसमध्ये काय कन्सिडर करणार आहे की ते बोथ आर इक्वल, कारण जर ते दोघांना इक्वल नाही केलं तर दे विल नॉट फॉलो द जनरल लॉज ऑफ रिफ्रॅक्शन विच वी हॅव स्टडीड. म्हणजे आपण जे लेन्सचे रूल्स बघितले ते काम नाही करणार इथे. सो F1 जर 10 आहे तर दिस विल ऑल्सो बिकम 10 अँड दिस बिकम्स किती? 20. ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय आपण? 25 सेंटीमीटरला, म्हणजे बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर आहे. आता जर ऑब्जेक्ट इथे ठेवलंय तर काय होईल? इमेज कुठे फॉर्म होतीये? चेक करा. बिटवीन, तिथेच फॉर्म होतीये का? किती आलाय आन्सर? 16.66. दॅट टू पॉझिटिव्ह, म्हणजे कुठे व्हायला पाहिजे? राईट हँड साईडला. इकडे पण आता जर ऑब्जेक्ट इथे ठेवलाय तर इमेज कुठे फॉर्म होत होती तुमची? चेक करा, रे डायग्राम बघा. बिटवीन C2 अँड F2, तिथेच फॉर्म होती का राईट हँड साइडला? आता इकडे हे दिस इज ॲट 10 सेंटीमीटर, दिस विल बी ॲट 20 सेंटीमीटर. सो 10 आणि 20 च्या मध्ये का? चलो इतना तो हो गया. त्याच्यामध्ये नेचर अँड साइज कसं लिहिलंय आपण? रिअल अँड इन्व्हर्टेड लिहिलंय. साइज ऑफ द इमेज डिमिनिश्ड. इथे पण तेच होणार आहे का? आता डिमिनिश्ड झाली आपली. m इज इक्वल्स टू -2/3. तर आपण जे केलं ते सगळं बरोबर होतं का? नेक्स्ट क्वेश्चन लिखो. एन ऑब्जेक्ट ऑफ साइज किती घ्यायची सांगा पटकन. ऑफ हाइट लिहा. अभी मैं तो सीधा क्वेश्चन पूछ लूंगा, रुको कुछ तो अलग पूछते हैं. तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला लिहून दिलाय का मी? लिहा, क्वेश्चन लिहा. काय दिले आपण? एन ऑब्जेक्ट ऐवजी ना एन इमेज लिहा. ऑब्जेक्ट कट करो, वहां पे इमेज लिखो. एन इमेज ऑफ हाइट 20 सेंटीमीटर इज फॉर्म्ड by keeping the object 60 centimeter away from a lens. काय लिहिलं आपण आता? नाही क्वेश्चन संपूर्ण. एन इमेज of height 20 centimeter is formed by keeping the object 60 centimeter away from a lens
इसको थोड़ा सा वर्ड प्ले करना पड़ेगा यहाँ पे. एन इमेज ऑफ 20 सेंटीमीटर इज फॉर्म बाय कीपिंग ऑब्जेक्ट 60 सेंटीमीटर अवे फ्रॉम अ लेंस. पुढे लिहा if the image formed is virtual, if the image formed is virtual and 20 centimeter in front of the mirror. हाँ लेंस. सॉरी, आता जो भी दिया है वो छोड़ के ये सब कुछ जितना बचता है सब फाइंड करने का. आता मलाच नाही माहिती मी काय काय दिलेलं आहे, बट जेवढं पाहिजे तेवढं सगळं दिलेलं आहे. डिस्कस नाही करायचं, आपलं आपलं करायचं. जो भी क्वेश्चन पूछना है, जो भी कुछ करना है, संवाद सीधा मेरे से होगा. काय काय दिलेलं सांगा तर मला पटपट आता. अरे एक एक सांगा ना, मला सुरू तर करू द्या पहिले लिहायला. हा बोलो. हाइट ऑफ इमेज ओके किती आहे 20 सेंटीमीटर. त्याच्या अगोदर काहीतरी आणखी सांगितलंय का? 20 पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कशावर नाही ठरणार? डायरेक्ट पॉझिटिव्ह कसं काय धरताय तुम्ही? बिकॉज इट इज अ व्हर्च्युअल इमेज म्हणून पॉझिटिव्ह धरणार आहे आपण. कळलं? जर इथे मी रिअल इमेज सांगितलं असतं तर काय घ्यावं लागलं असतं? निगेटिव्ह घ्यावं लागलं असतं. कळतंय? लिहिलंय आपण की जर व्हर्च्युअल इमेज फॉर्म झाली तर इट विल बी ऑन द अपर साइड ऑफ द प्रिन्सिपल ऍक्सिस, म्हणजे H2 विल बी पॉझिटिव्ह. लिहिलंय ना, म्हणून इथे वापरायचं आहे ते. नेक्स्ट काय दिलंय? डिस्टन्स ऑफ इमेज म्हणजे काय? V किती आहे? आता व्हर्च्युअल इमेज आहे, व्हर्च्युअल इमेज सांगितलेली आहे, तर V कुठे असेल? राईट हँड साइडला असेल की लेफ्ट हँड साइडला? लेफ्ट हँड साइडला, ऑन द सेम साइड ऑफ द लेन्स. वी आर टॉकिंग अबाउट लेन्स. हा, तर काय असेल इथे? -20 सेंटीमीटर. येस. नेक्स्ट काय आहे? ऑब्जेक्ट डिस्टन्स U इज ऑलवेज केप्ट ऑन द लेफ्ट हँड साइड, राइट? सो U काय यायला पाहिजे? -60 सेंटीमीटर. यस. आणखीन बस इतना ही है. ठीक हो गया, इतने में सब निकल जाता है. सगळ्यात पहिले we'll have to calculate F. So 1/F is 1/V minus 1/U. आता गप्पा मारू नका, इकडे लक्ष द्या, नंतर पुन्हा म्हणता की समजलं नाही. सो 1/V किती होईल आता? -1/20 and minus of 1/-60. सो माइनस माइनस काय होईल? प्लस 1/60 minus 1/20. सो 1/F. सो 1/60 minus 1/20 म्हणजेच काय? 60. आपला झाला LCM 1 minus 3. सो दॅट इज इक्वल्स टू -2/60. इथंच लिहितो मी. -2/60 and that F is equals to -30 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ आपली मिरर कशी आहे, सॉरी लेन्स कसा आहे? इट इज अ कॉन्केव येईल. हा, ओके. तर नेक्स्ट पुढे काय आहे? मॅग्निफिकेशन सांगितलं. सो मॅग्निफिकेशन इज V/U. मायनस नाही येणार इथे, राईट? सो V किती होतं आपलं? -20/-60. दॅट इज इक्वल्स टू किती?
1/3 and that is equals to h2 upon h1. आपल्याला काय दिलेलं आहे, h2 दिलेलं आहे, that is 20. So 1/3 is equals to 20 upon h1. So h1 is equals to किती 60. अभी चेक करो ये सब कॉन्केव लेन्स साठी आपलं ऑब्जेक्ट कुठे ठेवलेलं आहे, इमेज बरोबर जिथे फॉर्म व्हायची तिथे झाली आहे का, व्हर्च्युअलच आहे का, रिअल व्हायला पाहिजे होती का, सगळं चेक करा. मॅग्निफिकेशन पण बरोबर आलंय का. नेचर, आता नेचर तर त्यांनी दिलेलं होतं. साईज काय झाली याच्यामध्ये, साईज इज डिमिनिश्ड. वाय, बिकॉज मॉड ऑफ एम इज लेस दॅन 1. मॉड्युलस कळतं ना काय असते मॉड्युलस, चेक करा. माझ्याकडे नका बघू, बुक मध्ये बघा काय काय दिलंय तर. सब कुछ अपने हिसाब से बन रहा है. तुम्हाला आता काही क्वेश्चन देतो होमवर्क साठी, उतने सॉल्व करके आना है. त्याच्या अगोदर काय करा, you write one thing कि power of image, sorry, power of lens, power of lens, power of lens कशी कॅल्क्युलेट करतात, 1 upon f is the power of lens. याच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. and f is taken with sign and always in meters. जी साइन असेल ती साइन जशाला तशी राहणार. f can be positive as well as negative also, right. तर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह राहणार, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह राहणार. तर लिहा पॉवर ऑफ लेन्स. सो पॉवर ऑफ लेन्स इज गिवन बाय, लिहा पॉवर ऑफ लेन्स इज गिवन बाय 1 upon f. जो नोट्स मध्ये लिहित नाहीये, नोट्स कंटिन्यू कर, काहीच नोट्स आहे. वाव. पॉवर ऑफ लेन्स इज गिवन बाय 1 upon f. दिस इज युअर फॉर्म्युला. त्याच्या खाली लिहा वेअर f इज, वेअर असं नाही, खालच्या लाईन वरती लिहिलं असतं, दिसलं असतं, ते हरून जाईल पुन्हा. 1 upon f, वेअर खालच्या लाईन वरती वेअर f is taken in meters, where f is taken in meters and with sign convention, and with sign convention. उसके बाद में लिखो कॉम्बिनेशन ऑफ लेंसेस, combination of lenses. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस म्हणजे काय, जर आपण एकाच टायमाला एक दोन लेन्स वापरल्या, लाईक वी आर युझिंग कॉन्केव लेन्स प्लस कॉन्वेक्स लेन्स प्लस कॉन्केव लेन्स और 2 कॉन्केव लेन्स और वॉट एवर, वी आर कंबाइनिंग देम, कि एक के साथ एक हम जोड़कर कुछ बना रहे हैं, तब उस केस में क्या होगा. हाँ, कसं कंबाईन होतात लेन्स, अरे शिकले ना 10वीला. हा, असं काही शिकले, पास कस काय होऊन आले, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघून आठवलंय मला. या कॉम्बिनेशन ऑफ हे टाकलंय, लेन्सेस टाकले. हा, देखो देखो देखो. सो इट इज गिवन बाय 1 by f is equals to 1 by f1 plus 1 by f2 and जेवढे असतील तिथपर्यंत ऍड होत जाईल. पॉवर ऍड होते म्हणजे काय, 1 इज द पॉवर आहे. लिहा हा फॉर्म्युला लिहा.
याचे जे क्वेश्चन्स आहेत आय विल सेंड इट टू यू ऑन युअर व्हाट्सएप, ट्राई टू सॉल्व देम, ठीक है। तो अभी टाइम नहीं है एंड डिस्कस इट फर्दर टुमॉरो, ओके। आणि क्वेश्चन्स सॉल्व करून यायचे आहेत सगळ्यांनी। आई विल चेक योर नोटबुक्स। इसमें और बहुत बाकी है, इसमें और अभी प्रिज्म है, डिस्पर्शन आहे, फॉर्मेशन ऑफ रेनबो आहे, तुमचा मायक्रोस्कोप आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे, टेलिस्कोप आहे, आय बाकी आहे, मायोपिया, हायपरमेट्रोपिया, अजून इंटरफरन्स ऑफ लाईट आहे, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, पोलराइजेशन आहे, मैं अगोदर सांगितलं होतं, ये सबसे बड़ा टॉपिक है, ओके। तो फिर आज हम यही रुकते हैं एंड विल डिस्कस बाकी का टुमारो।